महाविकास आघाडीमध्ये सुद्धा, कारण तिथे सुद्धा मोठा भाऊ लहान भाऊ ही भांडणं झालेली होती. तर आपण याची फोड करूया. महायुतीच्या बाबतीत जे 39 ते 41 एवढा मोठा आकडा दिसतोय, याची फोड जर केली तर भाजपच्या पाड्यात सगळ्यात जास्त जागा जाताना दिसत आहेत, 26 इतक्या. आणि तेच त्यांचे मित्रपक्ष जर पाहिले, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कंबाईन, अजित पवार आणि शिंदेच्या पक्षांचे कंबाईन, ते 14 त्यांचे खासदार निवडून येऊ शकतात जर आजच्या घडीला या निवडणुका झाल्या तर. ही महाराष्ट्राची आकडेवारी आपण ठेवतोय. आता हीच दुसऱ्या बाजूची आकडेवारी आपण पाहिली महाविकास आघाडीची, तर तिकडे काँग्रेस सुद्धा 4 वर आहे आणि तिकडे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना मिळून कंबाईंड सुद्धा 4 वरच ते स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे जे लोकसभेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एक चांगलं यश आलेलं होतं महाविकास आघाडीमध्ये, पण शिवसेना युबीटीच्या पदरी मात्र निराशा आली, तशी परिस्थिती न दिसता आता इथे सगळेच समसमान झालेले आहेत. महायुतीमध्ये मात्र साहिल सर, भाजप 9 वर होती, 9 वर, आणि ती खरं तर आलेलीच 23 वरनं 9 वर होती, पण इथे तर फक्त 23 पर्यंत जाते असं नाही, तर ती 26 पर्यंत जंप घेते. इतक्या मोठ्या संख्येने भाजपचा बेस कसा काय वाढतोय? मला काय वाटते माहिती आहे याच्यामध्ये, म्हणजे मी सतत या गोष्टीचा विचार करतो की सीट डिस्ट्रीब्युशन काय असणार त्यांच्यामध्ये. आणि हे जर सीट डिस्ट्रीब्युशन आपण बघितलं तर त्या सीट डिस्ट्रीब्युशनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सीट्स तर काही कमी होणार नाहीत. आणि त्यावेळेस मला आठवतंय त्याच्यानुसार राष्ट्रवादीच्याला 5 जागा त्यांनी दिलेल्या होत्या. शिवसेनेला मला वाटतं 13 जागा सोडलेल्या होत्या, 15 जागा सोडलेल्या होत्या. 15 पैकी त्यांच्या आल्या निवडून 7. ठीक आहे. भारतीय जनता पार्टीच्या 26 जागा, म्हणजे जेवढ्या जागा त्यांनी गेल्या वेळेस लढवल्या तेवढ्याच जागा ऑलमोस्ट भारतीय जनता पार्टी पुन्हा लढवणार. म्हणजे भाजपचा स्ट्राईक रेट जो आधी होता, मतांची ट्रान्सफर व्यवस्थित पूर्णपणे त्यांच्याकडे होत असल्यामुळे ती त्यांच्याकडे तेवढीच राहणार. या उलट शिवसेनेच्या सीट्स त्या ठिकाणी कमी होऊ शकतात. म्हणजे जरी आपण म्हटलं की 7च्या 7 त्यांच्या पुन्हा निवडून आल्या किंवा 1-2 सीट त्यांच्या जास्त सुद्धा निवडून येऊ शकतील, पण राष्ट्रवादी काँग्रेसला मुळातच 5च्या पेक्षा जास्त सीट्स लढवायला मिळतील की नाही याच्याबद्दल मला अजूनही शंका आहे. कारण एकदा जे सीट डिस्ट्रीब्युशन ठरलं, शिंदे काही त्यांच्या जागा सोडणार नाही, भारतीय जनता पार्टीने दुसऱ्याला जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे शेवटी 5च जागा एनसीपीला लढायच्या आहेत. त्या 5 पैकी ते किती जागा जिंकतात याच्यावरती शिवसेनेचा आकडा कुठेतरी अवलंबून असणार जर आत्ता निवडणुका झाल्या तर. पण पुन्हा एकदा गोईंग बॅक टू आपण जे आधी म्हणत होतो त्याच्यानुसार की राष्ट्रवादी काँग्रेस इज द की. राष्ट्रवादीच्या सीट्स कमी होतातच आहेत, पण त्याचबरोबर शिवसेना युबीटीसाठी सुद्धा अत्यंत डिफिकल्ट टाइम त्याच्यामध्ये जातोय, हे पण आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. त्यांच्या 9 जागा निवडून आलेल्या आहेत. त्या 9 जागांपैकी 3 जागा, 2 जागा या मुंबईत निवडून आलेल्या आहेत त्यांच्या. त्या मुंबईतल्या जागा एक वेळ ते टिकवून ठेवू शकतात, पण मुंबईच्या बाहेर 3 मुंबईत आल्यात. 3 मुंबईत आल्यात. अरविंद सावंत, अनिल देसाई आणि संजय दिना पाटील. तर मुंबईतल्या जागा त्याच्यापैकी 3 पैकी 2, 1-2 जागा ते टिकवून ठेवू शकतात. पण मुंबईच्या बाहेर शिवसेना युबीटीसाठी जर अशीच परिस्थिती राहिली तर त्यांच्यासाठी एक्झिस्टेन्शियल क्रायसिस क्रिएट होऊ शकतो. कारण मुंबईमध्ये काँग्रेस आणि त्यांची मतं एकमेकांना व्यवस्थित ट्रान्सफर होतात, ही गोष्ट आपण बघितलेली आहे. लोकसभेसाठी तर डेफिनेटली होतील जर शिवसेना युबीटी तोपर्यंत भाजपच्या विरोधात राहिली आणि महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स म्हणून त्यांना पुढे चालवायचं असेल तर त्या पद्धतीने. अदरवाईज जर हाच ट्रेंड राहिला तर लोकसभा निवडणुकीपर्यंत शिवसेना युबीटीसाठी एक्झिस्टेन्शियल क्रायसिस राहील. कारण एनसीपीचा निर्णय हा मला वाटतं पुढच्या वर्षभरात जो काय लागायचा तो लागून जाईल. त्यांचा आपापसात आयदर ठरून जाईल काय करायचंय ते, किंवा कोर्टात तरी काहीतरी फायनल, पण समथिंग त्यांच्या बाबतीत नक्की होऊ शकतं. शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना आता पुढची 5 वर्ष लढाई लढायची आहे. शिंदेना महायुतीमध्ये राहून आणि उद्धव ठाकरेंना महायुतीच्या बाहेर राहून. त्याच्यामुळे त्यांची लढाई माझ्या मते अत्यंत महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग असणार, हे आपल्याला पुन्हा एकदा ह्याच्यात बघायला मिळत आहे.